नमस्कार. मस्त लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत. हळद घेतलेली आहे, कुंकू घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये गुलाबजल आणि गोमूत्र घातलेलं आहे. छान असं लक्ष्मीची पावलं उमटवलेली आहेत. सकाळी मुलांचा डब्बा वगैरे झाला. 6:30 वाजता मुलं जातात, लवकर उठली. मुलांचा डब्बा मुलं गेल्यानंतर स्कूलला सर्व पूजा वगैरे केली. घरची देवपूजा केली म्हणजे ही. आणि दिव्यामध्ये फूल आलेलं आहे, बघू शकताय. छान असं हे फूल आलेलं आहे. 5 फुलांचं बोलतात ना, 5 पाकळ्यांचं फूल तसं आलेलं आहे. तसा काहीसा आकार आलेला आहे ह्याला वातीला, बघू शकताय. त्याच्यानंतर मग माझी पूजा केली आणि आज देवीला प्रत्येक गुरुवारी मी दुसरी म्हणजे वेगवेगळी साडी, नवीन साडी आणि डायमंडचे दागिने, मोतीचे दागिने, सोन्याचे दागिने माझे जे आहेत ते, आणि ऑक्साईड ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी असते तर ते घालते. आपण प्रत्येक वर्षाला म्हणजे आपण वर्षभर नवीन कपडे, मग देवीला पण देवी जेव्हा येते महिनाभर, तर आपण देवीला पण नवीन कपडे घालावे असे माझे म्हणजे म्हणणं आहे. तर 9:15 वाजलेले, सर्व पूजा वगैरे आवरली. ह्यांचा पण डब्बा दिला, हे पण गेले आणि शांतपणे पूजा केली, सर्व पोथी वाचली. आणि ह्या दिव्याला पण फूल आलेलं आहे आणि छान असे लक्ष्मी दीपक लावलेले आहे. कमळ इथे बघा, कमळ मस्त उमलले. धन्वंतरी मातेचा फोटो ठेवते मी इथे पूजनाला. कृष्ण घेतलेला आहे, आपली देवी माता घेतलेली आहे महालक्ष्मी, आणि गणपती म्हणून सुपारी ठेवलेली आहे. आणि इथे ओटी भरते, दर गुरुवारी वेगवेगळी ओटी भरते. खणाची भरते, कधी नारळाची, कधी ब्लाऊज पीस, कधी वेगवेगळी साडी घेते आणि ती साडी नंतर मग आपल्याला वापरायला होते. आणि इथे माझी देवाची पण पूजा झालेली आहे. आणि हे बघा, हा पण दिवा पूर्ण हे पेट घेतलेले आहे आणि छान असे मी आज हे सजवलेलं आहे देवीचं. मस्त, अगदी एकदम भारी वाटलं. जर तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला, बाय.